सीबीआयकडून अली अंबानी यांच्या मुलाची चौकशी. रिलायन्स होम फायनान्स संबंधी कथित घोटाळ्याप्रकरणी जय अनमोल अंबानी यांची 5 तास चौकशी. युनियन बँकेनं सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. मुंबईतील मालाड रेल्वे स्थानक परिसरात नमाज पठण करतानाचा व्हिडिओ व्हायरल. भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक. सोमय्यांकडून मालाड रेल्वे स्थानकाची पाहणी. आखाती देशातील युद्धामुळे यवतमाळ जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा. विद्यार्थ्यांना स्वयंपाकासाठी सिलेंडर मिळेना. विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रिक शेगडी खरेदीकडे कर. गेल्या 4 दिवसांपासून इलेक्ट्रिक शेगडीच्या खरेदीत मोठी वाढ. हदगाव उमरखेड बायपासवर वाहन चालकावर वाहतूक पोलिसांची कारवाई. खासदार नागेश पाटील आष्टीकरांकडे वाहन चालकांची तक्रार. खासदारांची घटनास्थळी जाऊन वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी. लातूरच्या उदगीरमध्ये माजी मंत्री संजय बनसोडेंनी अपघातग्रस्त व्यक्तीला केली मदत. गाडीचा ताफा थांबवून अपघातग्रस्ताला रुग्णालयात दाखल केलं. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील जरताळ टोला गावात आग. आगीत शेतकऱ्यांचं घर जळून खाक. घरातील जीवनोपयोगी साहित्यांची राख रांगोळी. कोल्हापुरात कापसी खोऱ्यात सोसायट्याच्या वाऱ्याचा जोरदार पाऊस. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर पत्र्याचं शेड उडून गेलं. पनवेल कल्चरल सेंटरला यशवंतराव चव्हाण सेंटरचा कृतज्ञता पुरस्कार. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी कृतज्ञता पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.